होऊन जाईन. पैशाची गमेंट आहे. गमेंट कशी ते होऊन जाईन. जावायची येडं निघलं मग एकादश. तुला जर समजतच नाही माणसं काय म्हणत्या. अरे एकच पोर आहे तुला, एकादशी लग्न करू नको. ज्यांना एकादश नाही त्यांना गुलाबजांबू करू, नाही त्यांना खिचडी करू. पण लगीन केलंच त्यानं, उतटलं ते. सुनच गरोदर निघली. मग महाराज ओवी आहे त्याला 16व्या अध्यायात ओवी. शास्त्र म्हणेल ते सांडावे आणि राज्यही तृण मानावे. शास्त्र सोडलं का दणका बसला. मग एकानं मला कीर्तनात विचारलं, जर एकादशीला लग्न केल्यावर जर असं होतंय तर ज्यांनी पुरी पळूनच आणल्या त्यांनी कुठं तिथी पाहिल्या. बंद झाली माझी अक्कल. आपल्या ज्ञानेश्वरीत हे नाही ना, पण ज्ञानेश्वरीत ओवी आहे 17व्या अध्यायात. ऐका ओवी कोणती. वारिया वाट न पाहे आणि मरण मुहूर्त न पाहे. वार वाट पाहत नाही आणि मरण मुहूर्त पाहत नाही. आणि ही अवलाद अशीच मेल्याशिवाय ही कशी मरती याची ओवी आहे. ही कशी मरती याची ओवी 3ऱ्या अध्यायामध्ये 200 नंबरची ओवी आहे. 3ऱ्या अध्यायामध्ये 200 नंबरची ओवी अशी आहे. पतंगा दीप्ती आलिंगन आणि तया अचूक मरण. किडा दिव्यावर गेला मेला. बसलेल्या कोणत्याही पोऱ्यानं मला सांगावं मी लव्ह मॅरेज करेल आणि मा संसार चांगला आहे असं म्हणावं त्यानं. लग्नाचे पैसे भरून दिला की रोग घे शंभड्या. रोग रोग द्यायला काय हरकत आहे, त्या लग्नाला खर्चच नाही. मग असले द्यायला येडे का. पण ये काय बा कुणी माना अथवा नका मानू, पण शास्त्र शास्त्र आहे. आता लोक पाळीत का नाही. गमेंट पंचीरती. 1 प्रारब्धाप्रमाणे राग आणि 3 राग आकळा. 3 शब्द जरी आजच्या कीर्तनातले झाले आणि एवढे जर पाळले महाराज तर देवालाही जायची गरज नाही. काय देव चोळीत बसता. गुरुवार संपले का. संपले आज. बरं झालं. काय बावळ्याचा बाजार चाललाय महाराज. 4 दिवस झाले सासऱ्याला आंघोळ नाही, तुम्ही इकडे उद्यपन घालत्या. पार्वतीनं गुरुवार केला आणि शंकर पिऊन आला. काय उपयोग झाला. पार्वतीचा दणका उठलाय. दुर्गे दुर्गट भारी तुझविन संसारी. शंकर आला काळ्या पिशीत मटाण घेऊन. 2-4 कुत्रे त्याच्या माग पिशीच नेली. कुत्र्याला लिंबूच घेऊन आला. लिंबू. आणि शंकर पार्वतीला म्हणतो कपून टाकेन कपून. मग पार्वतीनं आरती बदलावली. घालीन लोटांगण. महाराज इतकी सुंदर ओवी आहे 4थ्या अध्यायात. अरे जयाचे ऐक धड नाही तयाचे परत्र पुशी काही. हे कुठं चालतं का महाराज. कोणी उठायचं महापोऱ्या पाखवात करा, कोणी उठायचं महापोऱ्या कीर्तन शिकवा. असं चालत नाही महाराज. तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करतं. तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपाया तकलीफ करतं. कापायला आडवं येतं पण पोसत लई. पवित्र ते कुळ पावना तुझ्या. 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 ते हरीचे दास जन्म घेती जन्म घेती. ते हरीचे जन्म घेती जन्म घेती. काढिले निर्वाळीये भूमी पेरिले. ते सांडी विखुरी गेले ते काही. फिट बसलं काम. पुन्हा वळवळ नाही करत महापोर हलकट का म्हणाल. कमी तोच कशाला ईडी पोरं निघल्यावर. तू लाख करे रखवाली. तू लाख करे रखवाले. उड़ जाएगा एक दिन पंचेर रहेगा पिंजरा खाली.
दिन पंचीर रे गा पिंजरा पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली तू लाख इबादत कर ले तू लाख करे रखवाले तू लाख इबादत कर ले तू लाख करे रखवाले भूल जाएगा एक दिन मंदिर रहेगा पिंजरा खाली भूल जाएगा एक दिन मंदिर रहेगा पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा आता घरी म्हणतच जायचं पिंजरा किती लबाड्या कर येड्या पिंजरा. अरे भाड्याच्या घराला कलर देण्यात काय मजा आहे. ओवी ऐका 7-8व्या त्यातली भिंतीवरचं चित्र शोभून दिसतं पण भिंत येतवर पडून गेली या भिंती चित्राची वय माती. हे कसं आहे जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा मौत जब तुझको मौत जब तुझको मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा मौत
त्यामध्ये 100 नंबरची ओवी अशी आहे, देहाची आगावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजया जयापरी. आणि त्याला 101 नंबरची ओवी अशी 18व्या अध्यायात, ललाटीचे लिहिले ते काही केलं न मोडेगा. पण हे सगळं घडेल पण कधी? ज्ञानोबा यांच्या 15व्या अध्यायात 35 नंबरची ओवी अशी आहे, विरक्ती वाचून ज्ञानाशी तगणेच नाही, ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. म्हणून 15व्या अध्यायामध्ये 497 नंबरची ओवी अशी आहे, मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे चतुर्विध चिन्ह अंतःकरणाचे. चंचल आहे चित्त चंचल आहे चित्त, ताब्यात नाही मन, निर्माण झालाय अहंकार आणि भ्रष्ट झाली ती बुद्धी. म्हणून 9वा अध्याय सांगतो, जड झडोनी महिला निघ ये भक्तीची वाटे लाग, जे पावशी अव्यंग निज धाम माझे. आणि म्हणून एक फायनल वाक्य सांगतो, बाहेरचं ज्ञान नसलं तरी चालेल पण आतलं ज्ञान व्हावा. बाहेरचं ज्ञान शाळेपुरतं ठीक आहे. 13व्या अध्यायात अशी ओवी आहे, अंतरी ज्ञान व्हावे बाह्य लाभेल स्वभावे. ज्ञानराय म्हणले आतून जर ज्ञान आलं तर बाहेरचं आल्याशिवाय. बाहेरचं ज्ञान यायला काय लागतं? जुगार खेळायचं कुठं ट्रेनिंग आहे का कोर्स आहे का? 3 दिवसाचा राणी पालथी घालावा एका उताना करावा. काय दारू प्यायचं ट्रेनिंग आहे का कुठं? दारू पिताने डोळे झाकावे, तोंड वाकडे तिकडे करावे, थुकत बाहेर यावे, चांगले कपडे खराब करावे, याला बेवडा असे म्हणतात. ते काय वाचायची गरज नाही. आणि आता आपल्याला घुसायचंय, साधू देवाकडे मागत नाही. इथं पण आलतो, पण हे 3 वाक्य बाकी आयुष्याची शिदोरी. रागा कळला, दुकानदारी करायची का तुला? गिरायकाशी नीट बोल. गिरायकावर धावला तुझ्या गोळ्या तू खाय. लोकांना वेळ नाही, लोकांना लई शेट बिकारी केली अशी. 47% मार्क 10वीला पडले आणि तू सायन्सला ऍडमिशन घ्यायला निघाला म्हणजे तुला अक्कल आहे का काय? कपडे काढून हल्ला पाहिजे हलकट. इथं 77 वाले बोंबला धिंडत आणि तुझी 47ची अगरबत्ती कुठं लावतो टोन घ्या ना लाय का? आर्टला ऍडमिशन घे, गणपती बुडवाय कामायची काय. आणि त्याचा बाप म्हणला प्रयत्न करू का? आला करतो प्रयत्न, पहिलाच प्रयत्न फेल गेला. उगाची येडे पैदा करायचे आणि गावाला तकलीफ द्यायची गेलं नाही. आणि त्याची आई म्हणते असू दे 47, त्यांना तेही नव्हते. ते तर कधी 35च्या पुढे गेलेच नाही, जाणारच नाही ना बाई. येडे पैदा करायचे. येताना आईला त्रास, शाळेत गुरुजीला त्रास, लगीन केलं सासरवाडीला त्रास, मेला कावळ्याला त्रास. काय उपयोग आहे? आता 6 शब्द मला सांगायचे म्हणजे माझं एक वाक्य फायनल होईल. साधू देवाकडे मागत नाही, पण साधूला देव मागा म्हटल्याशिवाय. आता पहिले 3 प्रश्न तुम्हाला आहे महिला मंडळ. तुम्हाला 5 गुरुवार झाले यावर्षी आणि देवी प्रसन्न झाली, होणार नाही पण झाली. आता नीट ऐका बरं का महिला मंडळ सगळ्या. आणि देवी तुम्हाला म्हणायला लागली, बोल भक्तीनबाई बोल. देवी बोलती बरं का तुमच्याशी. आता आता मी नाही बोलत. आता देवी काय म्हणते ऐका, बोल भक्तीनबाई बोल. तू 5 गुरुवार अतिशय चांगले केले, एकाही गुरुवार तू नवऱ्याच्या पाया पडली नाही, सासऱ्याला कधी तांब्या भरून दिला नाही, आणि तब्येत बाकी तुझी वाढली. तू 52 रुपयाचा साबुदाणा 62 नेऊन घातला. आता मी तुला प्रसन्न आहे अशी देवी म्हणली. आणि देवीनं तुम्हाला 3 प्रश्न विचारलेत. ऐका बरं का बारीक. तुम्हाला स्वर्गाला जायचंय, नरकाला जायचंय का वैकुंठाला जायचंय? पटकन बोला. तुम्ही म्हणाल तिथं मी ती मॉल नेऊन घालणार, तुम्ही हा म्हणा. आता देवी प्रसन्न आहे तुमच्यावर, बोला. तुम्ही म्हणणारे वैकुंठाला. शब्द नीट आहे का बरं का? आता यांचं म्हणणं काय? वारकरी मंडळी पुरावे लिहून घ्या. वैकुंठी जावया तपाचे साया. 17व्या अध्यायामध्ये 3 तप आहेत. कायिक तप, वाचिक तप, मानसिक तप. आपल्याच्यानं होणार नाही म्हणजे आपण वैकुंठाला जाऊ शकत नाही. चला, तुम्हाला जर स्वर्गाला जायचं असेल तर स्वर्गाला जायला पुण्य करावं लागतं. त्याला नुसतं पुण्य चालत नाही. 9व्या अध्यायात ओवी आहे, पापात्मक पापा नरका जायचे परी पाविजे शुद्ध पुण्य. आणि शुद्ध पुण्य आपल्याकडे नाही, आणि संपल्यावर खाली यावं लागतं. मग तर या पुण्याची पावटी सरे म्हणजे तुम्हाला स्वर्गाला जायचं नाही, आणि नरकाला जायला पाप करावं लागतं. तुम्ही करीत नाही. आपण पाहुण्याला चहा देतोच, बरोबर आहे, आदरातिथ्य करतो म्हणजे आपण पुण्य करतोय. म्हणजे तुम्ही स्वर्गाला जात नाही, नरकाला जात नाही, आणि वैकुंठाला जात नाही. मग उत्तर द्या मला, तुम्हाला जायचं कुठं? आता एकच वाक्य सांगा,
कुठं जाऊ नका, घरात नीट राहा. संपलं तुमचं. आणि आता तुम्हाला देव तुम्हाला देव म्हणला बोल भक्ता बोल. 9,000चा बोकड्या देवाला कापितो आणि देवाला काय वाहतो माहिती का? खुर खुर. आणि ही लोक खुर देवाला का वाहतात माहिती का महाराज? ते शिजत नाहीत. खुर जर शिजले ना मसोबा वासावच मिळाला, त्याला काहीच मिळायचं नाही. मग आपलं असंच आहे, 10 दिवसात 20 वेळा आरती करायची गणपतीची आणि शेवटच्या दिवशी आपण प्यायची आणि त्याला बुडवायचं, त्याला वरून दम द्यायचा, पुढच्या वर्षी लवकर या. तो म्हणला बेवड्या मी येणार पण तू नाही राहणार. आलाय का? तो मला शांताबाई लावली ना, मी तुझं डिजिटलच लावणार. भावपूर्ण श्रद्धांजली. गेले मंडळातून हे. जेवढे जेवढे ह्या वर्षी गणपती बुडवायला पेलते बेवडे ध्यानात ठेवा, तुम्ही पुढच्या गणपतीला नसणार. आणि असले तरी असे असणार. तुम्हाला देव प्रसन्न झाला, लय मार्मिक उत्तर आहे. तुम्हाला मोक्ष पाहिजे, मुक्ती पाहिजे का सिद्धी पाहिजे? मोक्ष जर तुम्हाला द्यायचं ठरलं तर आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमसुखाची प्राप्ती. आणि तुम्हाला जर सुख आलं तर तुम्ही भजन करू शकत नाही, म्हणून मोक्ष सुख हानू लाता. मग तुम्हाला जर मोक्ष नको, मुक्ती जर दिली तर प्रश्न असा आहे पुन्हा जन्माला यायचंच नाही. मग ह्याच देही ह्याच डोळा हे भजन व्यर्थ ठरेल, आनंद लुटता येणार नाही. आणि तुम्हाला सिद्धी दिली, देऊन टाकली सिद्धी. हात लावीन तिथं सोनं. चपातीला हात लावला सोनं, पप्प्याच्या आईलाच हात लावला सोनं. सिद्धी लावी पिशे तया कोण पुसे. मग ऐका 6च्या 6 वाक्य. वैकुंठाला जायचं नाही, नरकाला जायचं नाही, स्वर्गाला जायचं नाही. मोक्ष नको, मुक्ती नको, सिद्धी नको. मग पाहिजे काय? नलगे मुक्ती आणि धन संपदा संत संग देई सदा. ए देवा मला असं दान दे.